कल्याण मुरबाड नगर या राष्ट्रीय महामार्गावर सध्या जे चौपदरीकरणाचं काम सुरू आहे त्याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसतो आहे। बऱ्याच शेतकऱ्यांची जागा त्याच्यामध्ये गेलेली आहे साईड पट्टीला। बापसाई गावातील एक शेतकरी आपल्यासोबत आहेत। काय समस्या आहे तुमची? मी वाल्को गौतू टेंबे यांचा मुलगा संतोष वाल्को टेंबे। ही याच्यामध्ये ही जे पुलिया बनवले मोरी बनवले याच्यामध्ये माझं प्रचंड नुकसान होणार आहे। पूर्ण पाणी निघाल्यानंतर माझ्या हात शेतात बांध जाणार आहे, त्याच्यामुळे माझी शेती लागणार नाही आहे। त्याच्यामुळे मी त्यांना मागणी केले का मला इथे संरक्षण भिंत बांधून द्या, त्याच्यानंतर तुमचं काम चालू करा। पण ते लोक ऐकले नाही, तेही त्यांचं काम चालू केला। पण ते आतापर्यंत माझी तीच मागणी। आता पाऊस पडलेले, आता पाऊस झाल्यानंतर माझा हा पूर्ण शेत फुटून शेतामध्ये जाणार आहे, माझी शेती लागणार नाही आहे। तर मी त्यांना मागणी केले का मला पावसाच्या आत माझी भिंत बांधून द्या, संरक्षण भिंत। त्यांना कॉन्टॅक्ट केले का अधिकाऱ्याला? हा, अधिकाऱ्याला कॉन्टॅक्ट अगोदर केलेले मी 2-3 वेळा केलेले। इथं येऊन मी समस्या मांडलेले आहेत। काय बोलले ते? मला बोललेत का मी तुम्हाला पावसाच्या आत बांधून देतो म्हणून संरक्षण भिंत, मला ते बोललेले आहेत। हां, काय हे बाजूचं शेत तुमचं आहे का? हां, हे माझं शेत आहे पूर्ण शेवटपर्यंत। आणि नाला हे सुद्धा पूर्ण मातीत भरलेले, पाणी निघायला मार्गही नाही राहिला आता। जर त्यांनी साईट भिंत जर बांधली नाही तर मग काय तुम्ही काय कराल? आता मी काय आंदोलन केल्याशिवाय मला पर्याय नाही। तर माझी शेती नाही लागली, माझी मुलं बाळं खाणार काय? मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही माझ्याकडं, कारण वारंवार माझं नुकसान होत राहणार आहे। बरोबर, कारण आज प्रत्येक वर्ष माझं नुकसान होतंच। आता तर पूल वाढल्यानंतर अजूनच नुकसान होणार आहे माझा।